हॅलो एव्हरीवन, आज आपण स्टार्ट करणार आहे इंट्रोडक्शन टू फाईल इनपुट आउटपुट इन सी शार्प। तर इनपुट आउटपुट आपण फाईल इनपुट आउटपुट फाईल हँडलिंगसाठी यूज करणार आहे। म्हणजे तुमचे टेक्स्ट फाईल्स असतील किंवा वर्ड फाईल्स असतील, त्यांच्यात तुम्हाला टेक्स्ट लिहायचा असेल किंवा त्यांच्यातलं जे काही डेटा आहे तो रीड करायचा असेल, याच्यासाठी आपण इनपुट आउटपुट यूज करणार आहे। तर ह्याच्यात बघा, पहिल्यांदा फाईल इंट्रोडक्शन मध्ये काय दिलं आहे, फाईल इनपुट आउटपुट इन सी शार्प रेफर टू प्रोसेस ऑफ रीडिंग फ्रॉम अँड रायटिंग टू फाईल ऑन अ कम्प्युटर स्टोरेज। ओके, तर मी असं सांगितलं की आता आपण फाईल इनपुट आउटपुट यूज करणार आहे, ते एकतर फाईलमध्ये राईट करण्यासाठी और रीड करण्यासाठी फाईल। It's a fundamental concept of programming, enables the application to interact with external data sources, manage configurations and store user information। आपण हे यूज करणार आहे ते एकतर एक्सटर्नल स्टोरेजेस आहेत, जसे आपले टेक्स्ट फाईल असतील, वर्ड फाईल असतील, EXE फाईल्स असतील, त्या एक्सटर्नल डेटा स्टोरेज हा यूज करण्यासाठी आपण फाईल इनपुट आउटपुट यूज करणार आहे। सेकंड पॉइंट आहे तो दिस आर्टिकल प्रोवाइड्स एन ओवरव्यू ऑफ फाईल इनपुट आउटपुट सी शार्प, हायलाइटिंग की क्लासेस अँड मेथड्स फॉर रीडिंग अँड रायटिंग फाईल्स। चला नेक्स्ट आपण बघूया त्यासाठी आता कोणते कोणते क्लासेस यूज करायला लागतील आणि नेम स्पेस यूज करायला लागतील। फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला नेम स्पेस रिक्वायर्ड असतो। कॉमनली पहिल्यांदा जो रिक्वायर्ड असतो तो युजिंग सिस्टीम असतो। तर आज त्याच्यासोबत ॲडिशनल जो ऍड करायचा आहे तो आपल्याला system.io नेम स्पेस यूज करायचा आहे। खाली जे व्हॉट इज फाईल इनपुट आउटपुट त्यात लिहिलं। फर्स्ट पॉइंट बघा, फाईल इनपुट आउटपुट इज अ कोर प्रोग्रामिंग concept that enables software to handle data storage in files. It encompasses reading data from existing file and write data to a new or existing file. आता फाईल इनपुट आउटपुट काय करतं, जे एक्झिस्टिंग फाईल आहे त्याला रीड करण्यासाठी आपण फाईल इनपुट और आउटपुट यूज करणार आहे। अदरवाइज ज्या वेळेस आपल्याला राईट करायचं असेल तर तुम्ही राईट एखाद्या वेळेस एक्झिस्टिंग फाईल मध्ये पण करू शकता आणि न्यू फाईल क्रिएट करून त्याच्यात पण राईट करू शकता। तर नेक्स्ट पॉइंट आहे, इन सी शार्प दिस इज अचीव्ड थ्रू द व्हेरियस क्लासेस अँड मेथड्स ऑफर्ड बाय system.io नेमस्पेस। जसं मी सांगितलेलं, नॉर्मली आपल्याला पहिला नेमस्पेस असतो तो सिस्टीम नेमस्पेस असतो। युजिंग सिस्टीम आपण पहिल्यांदा मेन्शन केलेलं असतं प्रोग्रामिंग मध्ये, त्यावेळेस युजिंग सिस्टीम असतं। बाय डिफॉल्ट आपण कन्सोल ऍप्लिकेशन क्रिएट करत असो त्यावेळेस आपल्याला येऊन जातं युजिंग सिस्टीम और अदर रिलेटेड नेमस्पेस येऊन जातात, पण जो यूज मध्ये असतो तो हायलाइट होत जातो। कधी लक्ष दिलंय का बघा, किंवा ज्यावेळेस तुम्ही प्रोग्रामिंग करायला स्टार्ट कराल सी शार्प मध्ये, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक युजिंग सिस्टीम नेमस्पेस वरती डिक्लेअर केलेला असेल आणि तो हायलाइटेड असेल, आणि त्यासोबतच जर तुम्ही फाईल इनपुट आउटपुट यूज करत असाल तर system.io नेमस्पेस तुम्हाला मेन्शन करावा लागेल। तर नेक्स्ट आहे ते आता त्यासाठी क्लासेस कोणते यूज करायचे। तर फर्स्ट पॉइंट आहे तो, इन सी शार्प यू कॅन परफॉर्म फाईल रीडिंग अँड रायटिंग ऑपरेशन्स युजिंग क्लासेस सच एज फाईल, स्ट्रीम रीडर अँड स्ट्रीम रायटर। ओके, आता स्ट्रीम रीडर ऑब्विसली फाईल रीड करण्यासाठी आणि स्ट्रीम रायटर तुमची एखादी स्ट्रिंग तुमच्या फाईलमध्ये एक्झिस्टिंग असेल ती न्यू फाईल असेल त्यात राईट करण्यासाठी। तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला यूज करायला पहिला त्याचा इन्स्टन्स क्रिएट करावा लागतो, त्यासाठी आपल्याला स्ट्रीम रायटरचा कन्स्ट्रक्ट द्यायला लागणार आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, स्ट्रीम रायटरचा इन्स्टन्स म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा। तर सिस्टीम राईट स्ट्रिंग दिलाय, तिथं तुम्ही स्ट्रिंग पास करून ती राईट करू शकता। अदरवाइज तुम्हाला राईट मेथड स्ट्रीम क्लास मध्ये दिलेली ती यूज करू शकता। नंतर नेक्स्ट राईट लाईन करू शकता। राईट लाईन म्हटलं की तुम्हाला जी काही एक लाईन